बोला. इथं माझं बाजारपेठेत दुकान आहे भाजी मंडईमध्ये. दरवर्षी मोठा पाऊस झाल्यावर पाणी या दुकानात शिरतंय. आज आज सुद्धा मोठा पाऊस झाल्यामुळे दुकान पाणी सगळं शिरलंय. सगळी मालाची माझी नुकसान झाले. तरी हे दुरुस्त करावे लवकरात लवकर. पाण्याचा निचराव लवकरात लवकर नीट व्हावा अशी अपेक्षा आहे. हे प्रत्येक वर्षी होते का आता? आता हे 2 वर्षापूर्वी असंच झालं. मागच्या वर्षी झालं नाही, पण या वर्षी असंच झालं. मोठा पाऊस झाला येतो, पुढे पाण्याचा निचरा होत नाही. कोणी जरी खड्डे पिड्डे असल्यामुळं, कोणी मुरुम आणून टाकल्यामुळं असं प्रत्येक वर्षी होत नाही, पण दरवर्षी एक वर्षात तर होत आहे. तुमच्या दुकानापुढे जो कचरा आहे त्याच्या दुकानासमोर नगरपालिका आम्हाला डेपो केल्यासारखा केलाय. सकाळी ते सगळे त्यांचे नगरपालिकेचे माणसं येऊन टाकतात. आम्ही दरवर्षी सांगतो टाकू नका, तरी टाकतात. जागा नाही म्हणते दुसरी, तरी टाकतात. आम्ही दरवर्षी सहन करतो. पावसाळ्यात तर भयंकर घाण वास येतो, तरी आम्ही तिथे बसतो ना इलाज आहे म्हणून. नुकसान झाले ना, सगळं खालची बाजू सगळी भिजली आहे मालाची. लघवीला जागा नाहीये का? लघवीचं आहे पाठीमागच्या नाही आहे. काही सोय नाही तशी लघवीची, काही सोय नाही. दुकानासमोर उभं राहिला तुम्ही, आवाज देत होता कोणतरी. लघवीला जागा काय म्हणताय? लगवीला जागा नाही, रस्ता नाही चांगला. वाहन गेलं तर सगळं रस्त्याने पाणी उडतंय मालावर. कचरा टाकायला जागा नाही, कचरा कुंडी नाही नीट. कचरा रस्त्यावर येते कचरा. काय अपेक्षा काय आहेत नगरपालिकेकडे? नगरपालिकेत सुधारणा करावं जर चांगलं. काय काय केलं? कचरा कुंडी द्यावा, रस्ता चांगला करायला पाहिजे, डांबरी करायला पाहिजे. डांबरीकरण करायला पाहिजे. गाडी गेलेत प्रत्येक रस्त्यावर खड्डे. 4-4 तास गाडी थांबते नगरपालिकेत तिथं. कचरा वगैरे उचलाय कोण येत नाही का? येतात की गाडी येते, घंटा गाडी येते, कचरा घेऊन जाते. पण गाडी जास्त आम्हाला थांबावं लागतंय ना. कचरा तिथंच पडलेला असतो, गाडी जास्त आम्हाला थांबावं लागतंय. दुसरं काय नाही, तिथं गाडी यायला भरायला त्यांना उशीर लागतंय ना. त्यामुळं पावसामुळं लवकरात लवकर कचरा उचलून न्यावा. वास सुटते तिथं, सगळ्याला मच्छर हे डास हे चावते तिथं. त्यामुळे एवढी तक्रार आहे. पावसामुळे सगळ्याला लघवीची बी सोय नाही, कशाची बी सोय नाही. इथून बाजूला चौकापतून स्वामी पप्पापत्र पाणी तटतंय, गिराक येत नाही. भाजीपाल्यामुळे गिराक होत नाही सध्याला. रस्त्यावर सगळा चिखल असल्यामुळे माणूस आत येत नाही. तर आता हे सगळ्या समस्या आहेत. त्यातही सगळे जे व्यापारी लोक आहेत वगैरे, त्या दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि विशेषतः बघायला गेलं तर इथं रस्त्यामध्ये खड्डे आहेत, चेंबर उघडे झालेले आहेत, पाणी साचतंय. बहादुले चौक ते सोमानी पेट्रोल पंप हा रस्ता, किंवा म्हणजे झेंडा चौक इथले बाजारपेठेतले अंतर्गत बोळ, या रस्त्याचं काम अतिशय म्हणजे निकृष्ट हा रस्ता झालेला आहे. ह्याच्या अगोदर आम्ही नगरपालिकेला वारंवार निवेदन दिलेत, आंदोलनाचा इशारा देऊन पण याची दखल घेतलेली नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले सफाई व्हायला पाहिजे होती. 15 लाख रुपयाचं टेंडर काढून पण नाले सफाई झाले नाही. या कामात मला कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आढळून येत आहे. वारंवार नगरपालिकेच्या सीओला, मुख्याधिकाऱ्यांना, नगराध्यक्षांना याची तक्रार देऊनही कोणी दखल घेतली नाही. आता श्रावण महिना चालू होईल, इथं ग्रामीण भागातून बरेच व्यापारी येतात, भाजी विक्रेते, यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इथं नगरपालिकेच्या समोर असलेल्या कटकमवर दुकानाच्या समोर आता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 4 व्हीलर गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली. ह्या अशा नगरपालिका प्रशासनाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. इथं बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आहे. या लोकांच्या दुकानामध्ये पाणी जाऊन त्या व्यापाऱ्यांच्या मालाचं नुकसान होत आहे. इथं कुठलेच या लोकांसाठी सार्वजनिक शौचालय नाही, इथं कचरा साफ करत नाहीत. जर लवकरात लवकर या परिसराची चांगल्या पद्धतीने स्वच्छता नाही झाली, या भागातले रस्ते चांगल्या पद्धतीने तयार नाही झाले, तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल.